नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचे स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता मायेला मात्र या जानकीने खूप मारून खाली पाडलेलं असतं, परंतु मायेने हातामध्ये दगड उचललेला असतो. तेव्हा आता जानकी खूप भडकलेली आहे आणि जानकी भडकून मात्र आता मायेला म्हणत असते की जो काही आता दुसऱ्याला संपवण्याचा प्रयत्न करतो, शेवटी तोच मात्र त्यामध्ये अडकतो आणि तो संपतो. तेव्हा मायेने मात्र त्याच संधीचा फायदा घेऊन तो दगड उचललेला आहे. त्यानंतर जानकी पुढे म्हणते की हे सुद्धा लक्षात ठेव, प्रेम, दया, करुणा आणि भावना ही मात्र माणसाला फुलासारखं बहरत ठेवते. त्यामुळे आपल्याला फूल निवडायचं की निवडुंगाचा काटा बनायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं. आणि हे बघ, तू मात्र निवडुंगाचा काटा बनायचं ठरवलंस. तेव्हा आता जानकी इतकी भडकून बोलते आणि हे बघ, आता तू इथेच चुकली. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माया, तुझी निवड चुकली आणि हीच चूक तुझी मात्र आता इतकी मोठी होतीये आणि ते दाखवून देण्यासाठी तुझा भाऊ मकरंद इथे असायला हवा होता. मकरंदाला मात्र माहिती होतं की तो चुकीचं वागतंय म्हणून. तेव्हा आता मायेने दगड आपल्या अगदी जवळ घेतलेला आहे हातामध्ये आणि आता समोर जो काही लाईट आहे रस्त्यावर, तर त्या लाईटकडे ती पाहत असते आणि बघ माया, बघ वाईट वृत्तीचा शेवट कसा होतो हे आज तुला समजलंच असेल. आणि बघत राहा माया, तू आमच्यासोबत जे जे काही केलेलं आहेस ते सगळं भोगण्याची आता वेळ तुझ्यावर येणार आहे. कारण आपण जे काही दुसऱ्याला देतो त्याची परतभेट आपल्याला करावी लागते. तेव्हा आता माया हसायला सुरुवात करते आणि हातात जोरजोराने हसत असते. जानकीला म्हणते की वेळ कोणावर आली ते तुला आत्ता समजेल. तेव्हा आता मायावर बघत असते. तेव्हा सगळेजण ह्या मायाकडे पाहत असतात. जोराने मात्र आता जो काही लाईट आहे तर त्या बल्बवर मात्र ती दगड फेकते आणि आता सगळ्या काचा सगळीकडे उडतात. सगळीकडे अंधार होतो आणि माया जोरात ओरडत मात्र तिथून जानकीला ढकलून जायला निघते. जानकी जोरात ओरडते की माया थांब, आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळेजण आता या मायाचा पाठला करत तिच्या मागे येतात. सगळ्यांच्या अगोदर ऋषिकेश मात्र धावतच येतो तिचा पाठला करत आणि त्याच वेळेस आता माया पुढे पळत असते. ऋषिकेश, अवंतिका हे सगळेजण तिच्या मागे येत आहेत आणि आता एका अगदी त्या मातीच्या ढिगाऱ्याला नंतर तिचा पाय अडकतो. जोरात पायाला जखम होते आणि ती खाली तोंडावर आपटते आणि त्याच वेळेस तिच्या समोरून आता ऐश्वर्या येते. ऐश्वर्याला ती अगदी वर डोकं करून बघते आणि त्याच वेळेस मात्र ऐश्वर्या समोर उभी बघून मात्र आता माया दगड उचलते आणि तिच्यावर दगड मारायला सुरुवात करते. ऐश्वर्या म्हणते की हे बघ माया थांब, मी तुझी मदत करण्यासाठी आले, असा वेडेपणा करू नकोस. माया ऐकायला तयार नसते. माया जोराने ऐश्वर्याला दगड मारायला घेते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की माया थांब, मी खरंच तुला वाचवायला आलीये, खरंच मी खोटं नाही बोलत, खरं बोलतीये. मायाला मात्र आता मागून येणारे जे काही सगळेजण आहेत तर ते लाईट चमकतात. तेव्हा आता माया कावरी बावरी होतीये. ऐश्वर्या तिला म्हणते की माया उठ, पटकन उठ, म्हणून ऐश्वर्या आता मुद्दाम तिला हात वर करते आणि तिला हात देते, तिला उठवते. ऐश्वर्या म्हणते की हे बघ माया, आता एक्सप्लेन करण्याची गरज नाही, मी तुला सगळं काही नंतर एक्सप्लेन करेन. त्यामुळे आता ती वेळ आहे पळण्याची. ते लोक तुझा पाठलाग करतील, तुला पकडतील. त्यामुळे तू प्लीज आतमध्ये रूममध्ये जा आणि तिकडे जाऊन लपतो. माया पळ लवकरात लवकर. आता माया मात्र आतमध्ये येते आणि आतमध्ये आल्यानंतर तिला असं वाटतं की खरंच आपल्याला लपण्याची जागा सापडली आणि आई ऐश्वर्याने खरंच आपल्याला लपवलं. आणि तेवढ्यात तिच्या पायाला मात्र काहीतरी टेबल जोरात लागतो आणि जोरात ती आई ग असं ओरडते आणि परत ती आपली तो त्रास आहे तो आवरत मात्र आता त्या टेबल खाली येऊन लपते. तिला आनंद होतो कारण तिला असं वाटतं की आपण यांच्यापासून वाचलो म्हणून. त्याच वेळेस मात्र आता तिथे लाईट ऑन होते. लाईट ऑन झाल्या क्षणी आता माया खूपच डचकते. तर आता जानकी तिच्या पाठी मागून येते आणि आता माया जेव्हा मागे वळून बघते तर खूपच डचकते. तेव्हा आता जानकी विचारते की काय झालं माया, इतकी का डचकलीस. माया लगेच तिथून पळ काढणार तर जानकी म्हणते की नाही, तू आता तर कुठेच जाऊ शकत नाही आणि तिचा हात पकडते. माया, तू यामध्ये पुरती अडकलेली आहेस आणि तुला यामधून कोणीही नाही सोडू शकत. म्हणून जानकी तिच्या हाताला धरते आणि तिला बाहेर काढते. चल इथून. तेव्हा आता सगळेजण तेथे येतात. पोलीस हवालदार हे सगळेजण आता मायाला विळखा घालून उभे राहतात. तेव्हा माया सगळ्यांकडे बघत असते. तेव्हा आता माया इकडे तिकडे पाहते आणि त्याच वेळेस ऐश्वर्या सुद्धा आता समोरून येते आणि ऐश्वर्या तिच्याकडे बघून हसते. तर माया आता ऐश्वर्याला बघून सुद्धा डचकते कारण तिला असं वाटतं की ऐश्वर्याने बरोबर आपल्याला पोलीस स्टेशनमध्येच काढून अडकवलं. आणि आता माया म्हणते की पोलीस स्टेशन आणि लगेच ऐश्वर्यावर धावून जाते आणि म्हणते की तू मला शेवटी. ऐश्वर्या म्हणते की हो, तुला बनवलं. आणि जानकी आता पुढे येऊन तिला म्हणते की आता तुला कळलं असेल की विश्वासघात केल्यानंतर काय होतं ते. आणि हे बघ माया, आम्ही काही वेगळं केलेलं नाहीये. जे तू
आमच्यासोबत केलेलं आहेस तर तेच तुमच्यासोबत सुद्धा आम्ही केलेलं आहे. आणि हे बघ माया, तुला मात्र तुझ्याच भाषेमध्ये उत्तर द्यायला हवं. यापुढे मात्र तुला ज्या काही भाषेमध्ये उत्तर द्यायचं आहे तर त्याच भाषेमध्ये तुला उत्तर मिळणार आहे. तर आता तुला कळलं असेल की जानकी मात्र तिच्या कुटुंबासाठी काय करते ते, आणि आता तुला कळलं असेल की एक आई तिच्या मुलीसाठी काय काय करते. आणि हे बघ माया, तुला आता समजलं असेल की आता माझ्या कुटुंबाची काय ताकद आहे. लक्षात ठेव, माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वस्व आहे. आणि आता मात्र तुला कळालं असेल की माझ्या घराची वाकडं तर त्याची नदीवर लाकडं. आणि जोरात आपला पदर कमरेला खोचून तिच्या कानामागे देते आणि म्हणते की लक्षात ठेव. तेव्हा आता ऋषिकेश हसतो आणि विचारतो की घाबरलीस का? त्यामुळे आता मात्र हीच भीती कायम ठेवायची, लक्षात ठेव. आणि माया आता रागाने सगळ्यांकडे बघत असते. मायेची पूर्णपणे बत्ती गुल झालेली आहे. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अवंतिका पुढे म्हणते की हे बघ, आयुष्यभर जेलमध्ये बसून आता खडी फोडायची. चक्क सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याला घट्ट असं मिठी मारते. सगळेजण मात्र आता दोघींचं हे प्रेम डोळे भरून बघत असतात. सारंगला खूप आनंद होतो. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की जानकी, हे बघ जानकी, तुम्हाला असं थँक्यू बोलून परख करू नकोस. मी कोणी परकी नाहीये. आणि हे बघ, हे सगळं काही केलं तर ते माझ्या माणसासाठीच मी केलंय. आणि ते सगळं काही मला खूप अगोदर करायला हवं होतं. ते आत्ता मी केलंय. परंतु आता मात्र सौमित्राला खूप राग येतो, कारण ऐश्वर्याचं त्याला काही पटत नसतं. सौमित्रा तर रागानेच पाहत असतो आणि बघत बघत मात्र तो तेथून बाहेर निघून जातो. त्यानंतर मात्र आता सगळेजण ओवीला घेऊन आता घरी येतात. दारात उभी असतात. ओवी आपल्या आजीला बघून खूपच खुश होते आणि अगदी तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात. सुमित्रासुद्धा आपल्या नातीला म्हणजे ओवीला इतक्या दिवसातून पाहून इतकी खुश होते आणि ओवी धावतच आत येणार. सुमित्रा म्हणते की थांब तिथेच ओवी 1 मिनिट. आणि गुलाबदादांच्या मदतीने मात्र आता ते ऑक्शनचं ताट वगैरे आहे तर ओवीचे पाय वगैरे धुते. नानासुद्धा आज आपल्या ओवीचा खूपच अगदी आनंद झालेला आहे ओवी परत आल्याने. जानकी तर डोळे भरून बघत असते. ओवीचा आता खरंच आपल्या कुटुंबाचं तिच्यावर किती प्रेम आहे आणि ओवीसुद्धा किती मनाने आपल्या सगळ्या कुटुंबाला भेटून खूप आनंदित झालेली आहे. त्यानंतर आता सुमित्रा डोळे भरून आता आपल्या कौतुकाने रडतसुद्धा आहे आणि आनंदाने सुद्धा मात्र आपल्या ओवीचं भाकर तुकडा अगदी तिच्यावरून उवाळून टाकते आणि खूपच रडत आपल्या बाळाला म्हणजे आपल्या ओवीला जवळ घेते. ओवी धावतच आजी आजी करत येते आणि आता आजी एकमेकींना घट्ट असं मिठी मारत खूपच रडतात. खूप आनंद सुमित्राला झालेला असतो. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आनंद श्रुतीच्या डोळ्यातून वाहत असतात आणि सगळ्या कुटुंबाला आज इतका आनंद झालेला आहे कारण आपली ओवी सुखरूप घरी आलेली आहे. तर अगदी रडतच सुमित्रा विचारते की बाळा, कशी आहेस तू? बरी आहेस ना बाळा? तुला कुठे काही लागलं तर नाही ना? तेव्हा आता ओवी म्हणते की ते थोडं लागलेलं आहे, परंतु हे बघा, मी स्ट्रॉंग आहे, मला काहीही होणार नाही. सुमित्रा म्हणते की आम्हाला सगळ्यांना तुमची खूप आठवण येत होती. कित्येक दिवस झाले आपली भेट नव्हती, हो की नाही? तेव्हा आता नानासुद्धा खूप रडत असतात. नाना आपल्या डोळ्यातील पाणी पुसतात. ओवीलासुद्धा खूप रडू येतं आणि रडतच म्हणते की मलासुद्धा खूपच आठवण येत होती, पण त्या मायामावशीने मात्र तुझ्याकडे मला खरंच सोडलं नाही. त्यावरती आता लगेच सुमित्रा म्हणते की हे बघ, आता तिचं नावसुद्धा या घरामध्ये घ्यायचं नाही यापुढे. त्या नानासुद्धा म्हणतात की ओवी, अजिबात त्या मायाला मावशी विवशी म्हणायचं नाही. त्यावरती ओवीसुद्धा रागाने म्हणते की हो, मी नाहीच तिला मावशी म्हणणार, कारण ती खूप वाईट आणि बॅड मावशी आहे. तर ती मला ओरडलीसुद्धा. तेव्हा नाना म्हणतात की जाऊन दे, तिचा विषयच तो डोक्यातून काढून टाक, तिचा विचारसुद्धा करू नकोस. आणि हे बघ बाळा, मागचं सगळं काही विसरून जायचं असतं. बघ ओवी, तू सुखरूप घरी आलीस, व तुझं तोंड गोड करायला नको का बाळा? आणि नाना आता गुलाबला म्हणतात की गुलाब, अरे पेढी दे रे, दे ना लवकर. गुलाबदाला लगेच पेढ्यांचा बॉक्स धरून धावतच येतात. सगळेजण आनंदाने आता हसतात. जानकी आणि ऋषिकेश अगदी आनंदाने एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा नाना आता आपल्या अगदी ओवीला लाडाने मस्त पेढा भरतात. सुमित्रासुद्धा आपल्या हाताने तिला पेढा भरते. ओवीला खूपच आनंद होतो आणि सगळेजण आज रणदिव्यांचं कुटुंब इतकं आनंदात आहे की कारण ह्या रणदिव्यांच्या कुटुंबात आज त्यांची ओवी सुखरूप घरी आलेली आहे आणि सगळेही आनंदी हा आनंद झालेला आहे. त्यानंतर मात्र पेढा वगैरे खाल्ल्यानंतर आता मात्र सुमित्रा आणि आता नाना खूप खुश होतात. आपल्या ओवीला अंजरतात, गोंजारतात. त्यानंतर मात्र आता जानकी पुढे येते, ओवीचा हात धरते आणि म्हणते की चल ओवी, देवाला अगोदर नमस्कार कर. देवापुढे अगदी हात जोडून सुखरूप तू घरी आलीस म्हणून देवाचे आभार मान. तेव्हा आता जानकी तिच्या हाताला धरते आणि तिला आत देवघरात घेऊन जाते. त्यानंतर नाना हे गुलाबला म्हणतात की अरे बघत उभं राहणारच का तू? अरे चल, यांना कोण पेढी देणार? सगळेजण मात्र आता खुश होऊन हसतात. गुलाबदादा मात्र सगळ्यांना पेढी देतात. सगळेजण खूप खुशान पेढ्याचा अगदी मस्त स्वाद घेऊन पेढे खातात. जानकी ओवीला घेऊन आता आतमध्ये एक देवघरात येते. देवाला आता दोघी मनोभावाने हात जोडतात डोळे बंद करून.
तेव्हा त्या जानकी देवाला हात जोडून म्हणते की देवा, खरंच तुझे किती आभार मानू ते कमी आहे, कारण तू माझ्या बाळाला अगदी या संकटातून वाचवलं आणि सुखरूप तू तिला घरी घेऊन आलास. आणि देवा, मी तुझे हे उपकार कधीच नाही विसरणार. म्हणून आता जानकी ओवीलाही जवळ घेते आणि पुन्हा आता देवाला हात जोडते आणि देवा, कायम अशाच आमच्या पाठीशी उभा राहा आणि माझ्या घरातील सगळ्यांना सुखी ठेव. म्हणून आता जानकी ओवीच्या डोक्यावरून पुन्हा प्रेमाचा हात फिरवते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्यासुद्धा घरी येते आणि घरी आल्यानंतर सगळं काही आता घडलेला प्रकार आता ती कावेरी काकूंना आणि सयाजीला सांगते. त्यावरती सयाजी मात्र रागाने पाहत असतो, परंतु कावेरी काकूंना खूपच आनंद झाला. कावेरी काकू म्हणतात की खरंच अगदी देवाची कृपा झाली, नाहीतर त्या ओवीबाई मात्र सगळ्यांचे जीव टांगणीला लागले होते. झालं मात्र त्या मायाच्या ताब्यातून मात्र तू त्या ओवीची सुटका केली आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं. खरंच तुमच्या सगळ्यांचे खूप उपकार झालेत. ओवी आपली सुखरूप घरी गेली. त्यावरती आता लगेच ऐश्वर्या म्हणते की मॉम, तुझं अगदी खरं आहे. तुला तर माहितीये की 1-2 वेळेस मात्र त्या मायाने आपल्या ताब्यातून स्मार्टली सुटण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे बघ, काहीही झालं तरी त्या मायाला पकडायचंय असे आम्ही ठरवले होते, कारण ती जर आमच्या ताब्यातून आज निसटली असती तर पुन्हा तिने आज जानकीला त्रास दिला असता. कावेरी काकू म्हणतात की अगं, नुसत्या जानकीला त्रास दिला नाही ती नाही, परंतु अख्ख्या रणदिव्यांच्या घराला मात्र तिने वेठीचं धरलं असतं. ती माया कोणत्या चालीची आहे आपल्याला माहिती आहे, आणि तुम्ही मात्र तिला पकडलं ते अगदी बरं केलं. आणि बघ ना का अगं कावेरी, मात्र आता ह्या सजेला बरोबर टॉमारत बोलत असते. तिला पकडलं म्हणून तुला, मला आणि त्या रणदिव्यांना खूपच आनंद झालेला आहे गं. पण काही काही माणसांचं असं असतं की कितीही चांगलं झालं तरी शेवटी त्यांना दुःखच होत असतं. तेव्हा आता सयाजी लगेच आता या दोघींकडे पाहत असतो. सयाजीचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला असतो. ऐश्वर्या हळूच आता मॉमला अगदी खुणावते की मॉम. तेव्हा कावेरी काकू म्हणते की जाऊन दे, आपल्याला काही फरक पडत नाही, कारण कसंही कोणी वागलं तरी शेवटी चांगलंच जरी चांगलंच होत असतं. ती आता सयाजीराव या दोघींकडे पाहत असतो तर ऐश्वर्या सयाजीकडे पाहते आणि प्रेमाने त्यांच्याजवळ येते आणि म्हणते की डॅडा, तुम्हाला माहिती नाहीये की ती माया कशी होती. आणि हे बघा डॅडा, मला तुमची काळजी वाटते. तुम्हाला त्रास होऊ नये ह्यासाठी मी तुम्हाला अलर्ट करत होते तिच्यापासून. आणि हे बघा डॅडा, ती तुम्हाला फसवायला निघाली होती. तुम्हाला काही पैसे वगैरे ती देणार नव्हती, तुम्हाला त्यामध्ये गुंतवत होती. आणि जर तुम्ही तिला अगदी आज मदत केली असती तर तुमचं खूप नुकसान झालं असतं आणि तुम्ही मात्र आता ह्या सगळ्यामध्ये अडकले असते. त्यावरती आता सयाजीचा राग उलट काही वेगळाच असतो. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो जोरात ओरडतो आणि म्हणतो की येशू, अगं हे बघ, तुझ्या बापाला गुंतवणारा मात्र आता अजून पैदा व्हायचाय. तुम्ही मात्र माझी चिंता करू नका, कारण हा सयाजी नावाचा सयाजी आहे, तो जगाला चिंता करा. माझ्यासोबत आतमध्ये चल. तेव्हा आता कावेरी काकू आतमध्ये जायला निघतात, परंतु ऐश्वर्या नाराज होत तिथे बसलेले आहे. कावेरी काकू पुन्हा मागे येतात आणि ऐश्वर्याला विचारते की काय गं ऐश्वर्या, काय झालं? तेव्हा आता ऐश्वर्या एकदम शांत होते आणि कावेरी काकूंना म्हणते की हे बघ अगं मॉम, खरंच काही नाही. आणि पण आज मात्र जेव्हा मी सगळ्यांच्या सोबत होते तेव्हा मात्र सगळ्यांच्या सोबत इतका आज आनंदात खुश होऊन हसताना मला असं फील झालं होतं, मी सुद्धा मात्र आता त्या सगळ्यांच्या सोबत रणदिव्यांच्या दिरामध्ये जायला हवं होतं. आता हे सर्व ऐकून कावेरी काकू म्हणतात की खरंच, तुला खरंच असं वाटतं ऐश्वर्या? कावेरी काकूंना खूपसा आनंद होतो आणि ऐश्वर्याला आता आपल्या घराची म्हणजे ओढ लागलेली असते. आपल्या घरात जो काही आज आनंद झाला असेल म्हणजे ते आनंद साजरा करायला आपण तिथे असायला हवं होतं, याचं फील तिला होत असतं. कावेरी काकू म्हणतात की खरंच बाळा, तुला खरंच मनापासून वाटतंय, आणि हे बघ, तुझ्या मनामध्ये मात्र हा चांगला विचार आलेला आहे ना, मग तसंच होईल, अगदी तुझ्या मनासारखं होईल. तू नको काळजी करूस. आणि हे बघ, थोडासा धीर धर. आणि तुला आता मात्र त्या सगळ्या चुका हे कळायला लागलेल्या आहेत आणि त्या सगळ्या चुका मात्र तू सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तू काही काळजी करू नको, त्यात तुला नक्की यश मिळेल. कावेरी काकूंना खूपच आनंद होतो आणि ऐश्वर्यासुद्धा खूप आनंदित होते आणि प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते की नको बाळा, इतका विचार करू नको, सगळं काही ठीक होईल. त्यानंतर आता इकडे सगळेजण आतमध्ये येतात आणि गुलाबजाम आता खाऊन मात्र ताव मारत असतात आणि छान अशी गप्पा करत असतात. आता ओवी सगळं काही आता घडलेला प्रकार सांगत असते, अशी माझी सुटका झाली तर नाना खुश म्हणतात की म्हणजे गुलाबजाम काकांबरोबर तो जो काही खेळ खेळायची ना, तर तो तुझ्या कामी आला असं म्हणायचं, कारण तू जो काही आता तो आरसा एकमेकांवर फिरवण्याचा गेम आहे तर त्याबद्दल मात्र आता ओवी सगळ्यांना सांगते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो, तर ओवी म्हणते की येस आणि सारंगला टाळी देत
म्हणते की हो, आमचाच खेळ आमच्या कामी आला. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की मुळात म्हणजे जानकी वहिनीला ती आयडिया सुचली सुद्धा आणि ओवीने सुद्धा ती पटकन लक्षात आणून वर्क सुद्धा केली. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सौमित्र, वहिनी फक्त दिवस रात्र ओवीचा विचार करत होत्या. काही झालं असतं तर वहिनींनी शेवटी आपल्या ओवीला सोडून आणलंच असतं. परंतु जानकीचं ह्या सगळ्याकडे लक्ष नसतं. ती काहीतरी वेगळंच विचारत असते. तेव्हा मात्र आता ऋषिकेशचं लक्ष जानकीकडे जाते आणि तो म्हणतो की जानकी, काय झालं, कसला विचार करत आहेस? म्हणजे हे बघ अगं, आपली ओवी परत घरी आली, ती मायाच्या पोलिसांच्या ताब्यात गेली, मग तरीसुद्धा तू कसला इतके विचारत आहेस? तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की खरंच मला ओवीची काळजी वाटते. त्यावरती सुमित्रा विचारते की काय झालं जानकी, तू असं का बोलतेस? तेव्हा आता जानकी ही आता आई, नाना, ऋषिकेश आणि सगळ्यांना म्हणते की मला तुम्हाला सगळ्यांनाच मात्र खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. त्यामुळे मात्र आता मी ठरवलेलं आहे, ओवीला मात्र आपण आपल्या घरामध्ये नाही तर मुळशीच्या बाहेर बोर्डिंग स्कूलला पाठवायचं आहे. तर तेव्हा आता जानकीचा हा निर्णय ऐकल्यानंतर मात्र सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. सगळेजण पाहत असतात. ओवीला तर आता रडायलाच येते आणि ओवी आता सारंगला विचारते की काका, अरे आई काय बोलतेस? तेव्हा आता सारंग म्हणतो की ओवी, तू बस बरं खाली, थांब बरं. आणि सारंग लगेच उठून उभा राहतो आणि त्या जानकीला विचारतो की वहिनी, तू काय बोलतेस? आपल्या ओवीला तुला हॉस्टेलला का ठेवायचंय? आणि तू का असा विचार करतेस, का असं बोलतेस बरं? मग वहिनी, तुझ्या मनामध्ये असा विचार का आला गं? आणि हे बघ वहिनी, अगं ओवीच्या बाबतीत जी काही माझी चूक झाली होती आणि ती शेवटची चूक होती, यापुढे मात्र असं कधीही नाही होणार. आणि हे बघ, मी शब्द देतो तुला, आणि माझ्यासोबत मात्र आई आणि नानासुद्धा आहेत तिची काळजी घेण्यासाठी. हो की नाही आई? तर सुमित्रा म्हणते की हो ना. तर नानासुद्धा म्हणतात की हो, काही काळजी करू नका, मी आहे ओवीच्या सोबत. मी मात्र रोज तिला शाळेत सोडीन. आणि ओवी आता खूप रडत असते. तर जानकी ओवीकडे पाहते. सुमित्रा जानकीला म्हणते की तू आणि ऋषिकेश मात्र नवीन कंपनी सुरू करण्याचं ठरवा. ओवीची तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिची जबाबदारी आहे तर ती आम्ही दोघं घेऊ. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. पण ओवीला मात्र ह्या घरातून पाठवण्याचा म्हणजे बाहेर हॉस्टेलला पाठवण्याचा विचारसुद्धा करू नका. त्यावरती जानकी आता सगळ्यांचं काही ऐकून घेते आणि म्हणते की आई हे बघा, हे सगळं काही मी आता ओवीच्या भल्यासाठी करते, तिच्या काळजीपोटी, आणि सगळ्यांचं मात्र विचार करूनच मी हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा आता नाना म्हणतात की जानकी, ओवी इतके दिवस आपल्याला सापडत नव्हती तर आपल्या जीवात जीव नव्हता, आणि आता मात्र ती आपल्याला सापडली तर तू लगेच तिनं बोर्डिंगमध्ये टाकायला निघाली आहेस का? आणि हे बघ अगं जानकी, असं करू नको, तू इतकी कठोर वागू नकोस गं, अगं लहान आहे ती अजून. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा नाना, मला कठोर व्हावंच लागेल, कारण आतापर्यंत ओवी आपल्या ह्या घरात आपल्यासोबत राहत होती, आपल्या संस्कारात ती वाढत होती, परंतु बाहेरचं जग काय आहे हे तिला माहितीच नाही. बाहेर लोक कशी असतात, बाहेरचं वातावरण कसं असतं हे तिला जाणून घ्यायला नको का? आणि जेव्हा बोर्डिंग स्कूलमध्ये ती राहिली ना, तर सगळ्या काही अगदी गोष्टी ती मात्र आपोआप शिकेल. तिला मात्र मी या घरामध्ये येथे माझ्या संस्कारामध्ये नाही वाढवणार. तेव्हा आता ऋषिकेशसुद्धा जानकीला विचारतो की जानकी, तू असं का बोलतेस? तू आपल्या संस्कारावर का संशय घेतेस? तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, आणि आता मात्र मला माझ्या संस्कारावर संशय यायला लागलेला आहे, आणि ते सगळं काही ओवीमुळे झालेलं आहे. तर कारण आपल्या ओवीला मात्र आपल्या म्हणजे माझ्यापेक्षा, ऋषिकेशपेक्षा, आपल्या गुलाबजाम काकापेक्षा, आई आणि नानापेक्षा मात्र कोण महत्त्वाचं वाटत होतं तर ती माया मावशी. काही आता ती माया सांगेल तर तेच खरं. आई मात्र वाईट आहे असं मात्र ओवीला वाटत होतं. जी व्यक्ती तिला अगदी हवं तसं वागून देत होती आणि वाईट असं ती वागून द्यायची, तर ती व्यक्ती ओवीला जास्त जवळची होती, आणि त्या व्यक्तीवर मात्र तू विश्वास ठेवला आणि मोकळी झाली. हो की नाही ओवी? आणि आता जानकी रडतच हे सर्व म्हणत असते तर ओवीसुद्धा खूप रडत असते. त्यानंतर जानकी पुढे म्हणते की आई कसं आहे की जी मुलं आहेत तर ती आईवडिलांचं ऐकत नसतात ना, तर त्यांच्यासाठी बोर्डिंग स्कूल हे महत्त्वाचं असतं. तेव्हा आता ओवी मात्र खूप ढसाढसा रडत असते. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो. त्यानंतर आता इकडे जानकी मात्र आता देवघरात येते, आणि जानकी मात्र देवघरात आल्यानंतर देवाला हात जोडते आणि देवाला हात जोडून म्हणते की हे बघ देवा, आता ऐश्वर्या या घरामध्ये परत यावी असं मला अगदी मनापासून वाटतं, आणि ते जर योग्य असेल तर मला कौल दे. तेव्हा मात्र आता जानकीला देवाने चक्क कौल दिलेला असतो. तेव्हा मात्र आता जानकीला खूप आनंद होतो, जानकीला की सगळ्यांच्या समोर आता हा तिचा निर्णय आहे तर तो सांगते, कारण ऐश्वर्याचं आता या घराशी असणारं नातं आहे ते अजूनपर्यंत तुटलेलं नाही. त्यामुळे मात्र आता सौमित्रा हा रागाने पाहत असतो, आणि देवाच्या सुद्धा मनामध्ये तेच आहे जे सारंग भाऊजींच्या मनामध्ये आहे ते. आणि मी आत्ताच